काहीच माझ्याकडून ना एक कांड झालाय. एक्झॅक्ट 12ला मधुराला मी विश नाही केलं. त्याला नुसतं बाहेर जायचंय, गाडीमध्ये बिलकुल बसायचं नाही. बाहेर गेला की गाडीत यायचंय. त्याला काय करायचं असतं काय मी. बघा जीपने किती मोठी ऍडव्हर्टाइजमेंट केली. ते काहीच ऑन द वे हे आम्हाला फूड कोर्ट लागलंय मध्ये 36 मिनिट. बापरे, हा काय रस्ता आहे डेंजरस. हा ना गाईज, आम्ही पोहोचलोय द बार्क अँड आर्ट रेस्टॉरंट मध्ये आणि इथे आम्हाला रूम मिळाली आहे. बघ, मला वाटलंच होतं. आणि हा गाईज 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 वेलकम टू द व्हिडिओ गाईज. जर तुम्ही आमचे आधीचे ब्लॉग्स बघितले असतील ना तर तुम्हाला माहिती असेल की मधुराला मी बर्थडे गिफ्ट दिलं होतं आणि ते बर्थडे गिफ्ट ऍक्च्युली एकदम लवकर आलं. तिचा बर्थडे होता 4 जानेवारीला आणि ते आलं 25 डिसेंबरच्या आधीच. तर माझा प्लॅन तिथे फुल ऑन फ्लॉप झाला. तर मी विचार केला काहीतरी तिच्यासाठी प्लॅन करावा लागेल आता 4 जानेवारीला सरप्राईज. तर मग मी काय विचार केला, एक पेट फ्रेंडली रिसॉर्ट बुक करू तिच्या बर्थडेच्या दिवशी आणि तिथेच तिचा बर्थडे सेलिब्रेट करू आणि युकीला पण घेऊन जाऊ बरोबर. तर हा जो प्लॅन आहे हा मधुराला अजिबात माहीत नाहीये. तर मी तिला आता मला सांगावंच लागेल. ॲक्च्युली आता वाजले संध्याकाळचे 8 आणि उद्या सकाळी निघायचं आहे प्लॅनप्रमाणे. तर तिला मी आता सांगणार आहे. ती थोडी पॅनिक होऊ शकते कारण की सगळं प्रिपरेशन अचानक तिला करावं लागणार. प्लस युकीचं जेवण वगैरे पण मे बी तिकडे बनवावं लागेल, तिकडे न्यावं लागेल. तर लेट सी तिची रिॲक्शन कशी असते बघूया. काय काय करतेस मधुरा पडून? रील्सवर टाइमपास केला पाहिजे. उद्या बर्थडे तुझा, माहितीये का? हा हे घे, माईक घे. का घे, तुला काय करायचं? का काय झालं? उद्या आपल्याला जायचंय कुठे? आणि राहायचंय आणि दुसऱ्या दिवशी यायचंय. मी काहीतरी प्लॅन केलंय. अरे पण तुम्हाला आधी सांगायचं ना. आता युकीला कोण सांभाळणार? उद्या तर पूजा पण घरी नाहीये, उद्या कोणीच घरी नाही आणि आपण जाणार, मग युकीला कोण मला बघणार? वाटलंच तुला हे युकीचं टेन्शन मग असेल. त्याला कोण जेवण देईल? युकीला पण न्यायचंय. इट्स पेट फ्रेंडली. मग हे तरी मला आधी सांगायचं, म्हणजे मी त्याचं जेवण तरी बनवलं असतं. तर 7:15 झाले आता आहे ना रात्रीचे. टाइम. आणि मी सरप्राईज प्लॅन केलं होतं, आधीच सांगू का सगळं आहे. आता तसे 8 वाजले. अरे माझा एक प्लॅन होता माहितीये का उद्यासाठी. उद्या मी विचार केलेला, उद्या मी जेव्हा केक कट करणार, युकी पण केक कट करणार, तर मी युकीसाठी केक बनवणार होती त्याच्यासाठी. केक वीक चालेल. कारण युकीला पण उद्या म्हणजे त्याचा ऍक्च्युअल बर्थडे उद्या नाहीये, पण मी त्याला देणार होते. युकीचं पण सेलिब्रेट करू मग. त्याला न्यायचंच म्हणून उद्या मी त्याचा केक बनवणार होते. लगेच आला आता नाव मला घेतलं त्याचं की आता केक बनवायला लागेल. तू माझ्यावर किती प्रेशर टाकतोय. मला आता चपात्या पण त्याचं बनवायच्या, ते जेवण जाऊ पण दे. बनवायचं, त्याचं जेवण बनवायचं, आता मला त्याचं केक जेवण पण पण बनावं बनवायचं. लागेल त्याचं. युकी काय केलं बघ यांनी. युकी मी तुझ्यासाठी केक बनवलेला. हा हे युकीचा. अरे मस्त बनवलंय ते. युकी काय कसं लिहिलंय त्याच्यावर? चीजने असं कट अच्छा, कर. काय तू क्रिएटिव्ह मुलगी आहे बाबा. मस्त. काय कॅरेटचं आहे? काय नाही, गाजर हलवा आहे विदाउट शुगर. हनी मध्ये गाजर हलवा बनवला आणि त्याला शेप देऊन त्याच्यावर चीज लावले. किती युकी बघा, आताच युकी खाईल. हा मधुरा लांब ठेव उद्या. हा युकी, आता मी त्याला बंद करून ठेवते. नाहीतर हा उडवायचा आजच. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला. त्याचं काही तुला खुशी आहे की नाही? हा इथे तुझं टेन्शनच चाललंय, हे पॅक कर आणि ते पॅक कर. मग माझा काहीतरी प्लॅन होता, दिवसभर काम करून मग नंतर आराम करायचा. तो अचानक मध्ये माझ्यावरती बॉम्ब फोडला. उद्या जायचंय, मग मला टेन्शन येणार ना. पण उद्या कुठे जायचंय हे कोण सांगणार? पेट फ्रेंडली आहे रिसॉर्ट आणि लोणावळा आहे. ये आपण उद्या लोणावळ्याला जाणार युकी. मी मुद्दाम पेट फ्रेंडली वालच प्लॅन केला कारण की तुझा बर्थडे आणि तुझ्या बर्थडेला युकी नसेल. मग इट्स नॉट पॉसिबल. असं कारण कधी होईल युकीचा का? पण जानेवारी मध्येच बर्थडे असतो. एक्झॅक्ट डेट आम्हाला माहित नाहीये. मला तर वाटतं 10-15 जान. हा, 10 असेल. ते 15 जान पण मध्ये. डेट नाही माहिती. तर माझा आणि त्याचा एकच बर्थडे. 2 वर्षाचा होणार युकी. हो. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही निघतोय. पॅकिंग वगैरे झाली आहे तयारी आणि युकी एक्साइटेड आहे एकदम. त्याला वाटतंय आम्ही फक्त जातोय आणि त्याला सोडून जातोय. हा बाथरूम मध्ये जातोय आणि टॉयलेट करतच नाही. त्याला वाटतंय आम्ही निघूतोय तोपर्यंत. आणि आज आहे मधुराचा बर्थडे. मस्त तयार झाली आहे, थोडी तर झाली आहे. जाड दिसते. आणि आमची ही पॅकिंग आहे. मधुराची एक बॅग आहे, माझी एक बॅग आहे. आता एकच दिवस राहणार आहे तर काही जास्त काही घेतलं नाही. आणि मेन म्हणजे युकीचं सामान. त्याचा हा बेड आहे, बेड फोल्ड करून घेतलाय आणि त्याची लीश आहे. प्लस त्याचं जेवण वगैरे घ्यायचंय. त्याचे जेवणाचेच 2 डबे असणार आहे. 4 डबे. त्या जेवणाचे 4 डबे केली त्याने शेवटी टॉयलेट बाथरूम मध्ये जाऊन. आता पाणी पितोय. तर गाईज आमची सगळी तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघतोच आहे. थोडं लेट झालं निघायला पण ठीक आहे, आमची कारच काढतोय नाहीतरी. या वर्षीचा आमचा हा पहिला ब्लॉग आहे. तर आमच्या दोघांकडून परत एकदा हॅपी न्यू इयर.
आणि लेट्स सी आजचा व्लॉग कसा जातो, कारण आज मधुराचा स्पेशल बर्थडे स्पेशल व्लॉग असणार आहे. सो लेट्स गो. तर गाईज आम्ही निघालो आहे आणि मागे आज कोण आहे, युकी, जो कंटिन्यू रडतोय. त्याला नुसतं बाहेर जायचंय, गाडीमध्ये बिलकुल बसायचं नाही. बाहेर गेला की गाडीत यायचंय. त्याला काय करायचं असतं काय मी, हे बघा नुसतं रडे. आता बसला एकदाचा. गाईज माझ्याकडून ना एक कांड झालाय. एक्झॅक्ट 12ला मधुराला मी विश नाही केलं, तर तेच नाराज होती ही कालपासून. तर मी इतकं मनवलंय तिला, बाप रे. तेच ना, माझ्या बाजूला बसतो रात्री 12 वाजता आणि मला विश पण नाही करत. मला लक्षात होतं, मला दुसऱ्या लोकांचे विशेष येत होते व्हॉट्सअप वरती, पण हा व्यक्ती जो माझ्या बाजूला बसतो त्या व्यक्तीने तर मला विशच नाही केलं. अरे मला लक्षात होतं, मी तिला बोललो पण 15 मिनिटं 15 मिनिट्स टू गो, मी इतकं पण बोललो. पण 15 आहे ना मिनिटं guys, to go बोलून फायदा काय? जर रील्स माणूस 12ला आणि पर्यंत शॉर्ट्स बघू नका. जेव्हा वाईफचा बर्थडे असेल ना, युट्यूब बघत बसला. तेव्हा रील्स आणि शॉर्ट्स बघू नका. त्यामुळेच मी विसरलो. एक्झॅक्ट 12ला मला विश करता नाही आलं. असं कोण करतं तुमच्या बरोबर? असं कोण करतं का? मला तर हे मी खूप तिला weird आहे. बोललोय आता, आणि हे माझ्याकडून पहिलं वर्ष नाहीये, दरवर्षीच करतो. मी बोललोय आता, मोठा अपराध झालाय माझ्याकडून. दरवर्षीच आहे आणि माहितीये का? नेक्स्ट टाइम आणि मरेपर्यंत मी आता मिस नाही करणार हिचा बर्थडे. तर मग असं झालं. तुमच्या बरोबर होतं का असं? माझ्या बरोबर होतं. आता नाही होणार. बघा नेक्स्ट ब्लॉग बघा. युकी बघा कसं बघतोय, क्यूट बॉय बघा कसं बघतोय, बसून आहे एकदम क्यूट बॉय. उठला लगेच. तर guys, मला आहे ना MMT ची मेंबरशिप मिळाली आहे. त्याच्यात काय आहे, मील अपग्रेड आहे. आणि ह्या मेंबरशिप मध्ये मला अर्ली चेक इन पण मिळालंय. 3 तास अर्ली आम्ही पोहोचू शकतो. आणि हा रिसॉर्ट आहे द बार्क अँड आर्ट. बार्क अँड आर्ट रिसॉर्ट आहे. पेट फ्रेंडली रिसॉर्ट आहे. बघूया, काय काय ठिकाणी पेट फ्रेंडली बोलतात पण जास्त रूल्स पण लावतात. बघू हा वाला कसं आहे. काय मग काय खायचं का? फूड प्लाझा आलोय, तेच विचार करतेय. पण ह्याला तर घेऊन नाही जाऊ शकणार आतमध्ये. का नाही यायला घेऊन जाऊ शकणार? कारण तिकडे सगळे लोक आहेत ना. मग काय झालं? त्याला कुत्रा थोडी मास्क अलाउड असणार आहे फूड प्लाझात. ते बाहेर थांबायला सांग. मग तुला खाता येणार नाही, मग तुला कार मध्ये आणू का? ते आणावं लागेल. ते काही ऑन द वे हे आम्हाला फूड कोर्ट लागलंय मध्येच. म्हटलं थोडं फ्रेश होऊ आणि मधुराला पण बघू काय खायला, कारण की मी तर खाऊन निघालोय. ऍक्च्युली मधुराला आहे ना ग्लुटेन फ्री लागतं, तर म्हणून तिला ग्लुटेन फ्री ऑप्शन्स तिला बघायला जावं लागेल सेपरेटली. मी तिच्यासाठी ऑप्शन्स बघत होतो ग्लुटेन फ्री, पण ऍक्च्युली खूप गर्दी आहे तिकडे आणि साऊथ इंडियन तर मिळूनच जाईल कन्फर्म. तर मे बी तिलाच पार्सल आणावं लागेल कारमध्ये, आणखी गर्दी पण आहे. बेटर राहील पार्सलच घे. उडपी टू मुंबई आहे, तर तू एक काम कर, तू पार्सल आण कारमध्ये. ढोकळा घेऊन येते मी. चॅट जीपीटी ला विचारलं इथे काय खाऊ शकतो. चॅट जीपीटी बघून येते ढोकळा. काहीच. आता वाजले 11:30. आम्ही ऍक्च्युली 10:15 निघालो. अराउंड आहे ना 1-1.25 तास लागला इथे पोहोचायला. आणि अजून 30 किलोमीटर्स दाखवतंय, म्हणजे अजून अर्धा तास लागतील पोहोचायला लोणार. आणि आम्ही इथेच फूड प्लाझाला थांबलो होतो, कारण की मधुराने ना ब्रेकफास्ट केला नाही आणि तिला युजली ग्लुटेन फ्रीच लागतं. आणि मी जाऊ नाही शकत, कारण की युकीला इथे इथे बघावं लागेल युकीला. कारण की मी जेव्हा वॉशरूमला गेलेलो आणि तिथे लिहिलेलं क्लिअर कट, पेट्स आर नॉट अलाउड. तिथे पेट्स अलाउड नाहीये गाईज. हा पण वाट बघतोय. महाग आहे हा. तुला ही मिरची पाहिजे? नाही, युकीला ढोकळा आवडतो. तू युकी इतकं खाशील का? नाही म्हणून किती तर आले? बरंच दिले यार. 6 पीसेस. चालू की नको मग? नको, थांब. बघा जीपने किती मोठी ऍडव्हर्टाइजमेंट केली. युकी तू अशी इतकी क्यूट मस्त असते. बस. तर आम्ही आता लोणावळ्याला खाल्लंय. लोणावळ्याला खाऊन सॉरी, फूड प्लाझा अजून पोहोचलो नाही. लोणावळा हा, 30 sorry. किलोमीटर आहे. तर आम्ही आता लोणावळा फूड कोर्ट मध्ये खाल्लंय रस्त्यात. युकीला इथे बेड अंतरून दिलाय ताकी तो कम्फर्टेबली बसेल. प्रवीण गाडी चालवतोय आणि मी इथे बसलीये आणि ढोकळा आमचा इथे बसलाय, कारण आम्ही तो संपवू नाही शकलो. गुड बॉय युकी, शेक हँड दे. गुड बॉय. आराम करा तू. तर गाईज हे आहे माझं गिफ्ट. जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा परत. स्वरॉस्कीचा ब्रेसलेट. आणि हा आहे माझा टॉप, जो मी H&M मधून घेतला होता, किड सेक्शन मधून. झारा मधून घेतलास ग? सॉरी, झारा मधून घेतलेला, किड सेक्शन मधून. ज्याच्यामध्ये थोडी मी जाडी दिसते, पण छान आहे टॉप. तिथून टर्न दाखवतोय छोटासा. द बार्क आलं. किती लवकर पोहोचलो ना आपण. काय रस्ता आहे ना. पण हे शेट्टीज विला आहे. शेट्टीज विला. बापरे, हा काय रस्ता आहे डेंजरस. हा ना. OMG. पण मजा येते. काय लोकेशन आहे भाई. हे बघ भूताचं भूत बंगला. पण फुलं बघ कशी आले मस्त. द बार्क अँड आर्ट रिसॉर्ट.
गाईज आम्ही पोहोचलोय द बार्क अँड आर्ट रेस्टॉरंट युकी. आणि युकी मला आहे ना खूप युकी मला नुसतं स्वतः गेला होता खेचतोय. तिथे याला खेचत. फुल एक्साइटमेंट आहे बघा काय मजा. ऍक्च्युली आम्ही चेक इन केलंय आणि ते लोक रूम क्लीन करताय आणि आम्हाला देतील बोलले 5-10 मिनिट्स थांबा. तर आम्ही म्हंटल इथे फिरूया नीट जरा. पकडा तो 10वे ऊन आहे. तर हे स्विमिंग पूल आहे इथे मस्त आहे जाऊ शकतो आपण. हे छोट आहे पण ना. हे बघ इथे बसायला पण छान आहे. हो मिळेल काय रूम. तर काहीच रूम मिळाली. आता आम्ही निघतोय जरा लगेज वगैरे सेट करू. रूम पण दाखवू रूम कशी आहे ती. तर गाईज आम्हाला रूम मिळाली आहे. ही एंट्री केल्यावरच इथे वॉशरूम आहे छोटा. युकी कन्फ्युज झालाय काय चाललंय काय नाही. आणि हा हे रूम ते सुसू करायची. हा हा काय नाही, काय नाही, काय छोटाच रूम केला. आम्हाला मोठा रूम नव्हता पाहिजे. जा. म्हणजे दुसरा ऑप्शन होता बाल्कनीचा. तर बाल्कनी वाला मी सिलेक्ट नाही केला. आणि हा गार्डन व्ह्यू वाला आहे आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे या रूम मध्ये. गार्डन मस्त आहे. कोण आलं थँक्यू. खराब करून टाकलं लगेच. पाणी देऊन गेले ते. रूम मध्ये काय काय कॉफी मेकर आहे. अरे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायला केटल दिली. सांगायचंय त्यांना. केटल दिली आहे. ते फ्रीज मध्ये ठेवायला सांगायचं युकीचं हा जेवण. फ्रीज मध्ये ठेवून देऊ आपण ते. अरे वॉर्डरोब नाही गाईज कुठेच. मला वाटतं याच्यातच ठेवावं लागेल सगळं कपडे. चला आता आम्ही फ्रेश होतो. भेटू नंतर. बाय. बेडवर पडायची बारी. तू पड आधी. ओ बापरे. खरं. ओ बापरे. हे बा आम्ही थंड इथेच आहे आहे. ना. एसी विदाऊट एसी थंड आहे रूम. हा मधुरा. अरे हा मला वाटलं एसी आहे. एसी ऑन नाही एसी बंद अरे, आहे. युकीला जेवण दिलंय. आता तो जेवतोय थोडा हे झालाय ना कन्फ्युज झालाय. आणि बघायला नवीन येतोय लोकेशन सारखं. नवीन घर. आणि हा आम्ही तिथे बघितलं एंट्रीला तो माणूस आहे ना कंप्लेंट करत होता बघ. माहित. तर त्याचं डॉग मिलचं किती त्यांनी भरले 300 350 फुल मिल डॉगचं. वन पूर्ण टाइमचं दिवस. नाही वन टाइम. होय? बरं झालं आम्ही घरूनच आणलं. चल. आणि युकी ते खाणार 300 नाही त्यांचं. रुपये सारखं कोण देणार. ये. तर गाईज आमची कार आम्ही बाहेरच पार्क केली आहे. तर विचारून बघतो इथे आहे का क्लोज्ड पार्किंग. मी विचारलं रिसेप्शन मध्ये. ऍक्च्युली ओपन पार्किंगच आहे. बाहेरच लावावं लागेल कार. असं काही क्लोज्ड नाही आहे. तर तुम्ही पण तेच कन्सिडर करून या. तुम्हाला पार्किंग बाहेरच लावावी लागेल. तर हा आहे मेन्यू. आम्ही मागवतोय लंच. आम्हाला लागली भूक. आणि आम्ही खाणार आहे नॉनव्हेज. नॉनव्हेज घ्यायचं. मग आज संडे आहे अरे हा आणि आज माझा बर्थडे आहे. माझ्या बर्थडे दिवशी व्हेज कसं खाऊ शकते. एन्जॉय. मेन्यू कसं आहे महाग आहे का. नॉर्मल आहे जसं आपण हॉटेलमध्ये जातो तसं. स्टार्टर्स 300 पासून स्टार्ट होत आहे. तंदुरी 400. तंदुरी स्टार्टर्स आहे. चहा कितीला आहे बस 60 रुपये. ठीक आहे ना तेवढा. आपण इथेच बनवू. काहीच एक मोठा प्रॉब्लेम झालाय. दोघं चार्जर विसरलो मोबाईलचे यार. अरे गाडीमध्ये चार्जर विसरलोय मोबाईलचं. एक पण वायर नाहीये गाडी. नाहीये ना वायर. टाळ्या वाजवा आमच्यासाठी. त्या आता काय लोकांकडून घेऊ करायचं? रात्री कोणाचं तरी चार्जर. हॉटेलमध्ये विचारावं कोणाकडे चार्जर आहे का. माझी 60% बाकी आहे फक्त. माझी 68 पण माझ्याकडे पॉवर बँक आहे. आणि त्या पॉवर बँक पण चार्ज आहे की नाही माहित नाही. अरे यार. अरे ब्लॉक करायचं आहे आपल्याला. अरे मग एक काम कर त्यांच्याकडून चार्जर घे आणि चार्जरला लाव दुपारी. मग फुल होईल. मग आपण पॉवर बँक पण फुल करून टाकू चार्जर. आता जुगाड झाला पाहिजे चार्जरचा. देतील ते. विचारतो हॉटेलमध्ये कोणतरी देईल चार्जर. आणि तर लगेच बघतो लेट सी मिळतं का चार्जर. जातोय आता विचारायला. कशी पड म्हटलं काय झालं. आता आराम कर थोड्या वेळ. बर्थडे आहे तुझा. तर हा चार्जरचं बर्थडे तर कहाणी. 12 वाजता पण होता काल. त्यांनी चार्जर दिलाय. टॉन्ट मग चार्जर मिळालाय. चार्जर आम्हाला रिसेप्शनिस्टने आम्हाला दिलाय चार्जर. आता आम्ही पॉवर बँक चार्ज करून घेतो आधी. नंतर मोबाईल लावतो. त्यांना गरज लागेल तेव्हा देऊन टाकू. आणि सगळी गडबड झाली. आता आम्ही ID प्रूफ द्यायचंच विसरलो. तर ID प्रूफ द्यायला गेलो. नंतर लंच ऑर्डर केलं. युकीचं जेवण ते फ्रीजमध्ये ठेवायचं होतं. ते फ्रीजमध्ये जाऊन ठेवलं. हिचा केक. तर नुसतं धावपळ चालली आहे आता. आणि हा काही गोष्टी कारमध्ये राहिल्या ते आणलं इथे येऊन ठेवलं. आता कुठे आम्ही आराम. पण इकडे थंड आहे. थंड आहे मस्त. तर भेटू आम्ही नंतर. लंच करू आणि प्रॉपर्टी पण दाखवू कशी आहे बाहेरून काय काय आहे. थोडं ऊन कमी झाल्यावर. हा तर बाय. बाय. आमचे लंच आलंय आणि इथे खूप पसारा होता. तो आवरला. तो पूर्ण आम्ही इथे खाली टाकलाय. आणि मोहितो यायचा बाकी. आम्ही 2 मोहितो पण मागवले. मोहितो? हा ते बोललेत येतील. आलं वाटतं मोहितो. तू थांब. तुझ्यासाठी मोहितो आहे का. हा हो आम्ही घेतलंय जेवायला आता. लेट्स स्टार्ट मधुरा. मी ऍक्च्युली वेगळं चिकन मागवलंय. पालक
चिकन सागवाला, चिकन त्याच्यामध्ये सागवाला. पालक असतं. हा. मला ना माहिती ह्याला आवडेल का, पण मला पालक आवडतं म्हणून मी मागव. तुझा बर्थडे आज काही चालेल. पालक पनीर सारखं खाल्लंस कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. चला तुला एक आवडायला नंबर आहे पाहिजे. गाईज, एक एक नंबर नंबर आहे. आहे. चला आम्ही जेवतो आता, जेवल्यावर भेटू. तर गाईज आमची जस्ट झोप झाली आहे मस्त. आता आम्ही जरा एक्सप्लोर करतो प्रॉपर्टी ही. तुमची बुकीला पण थोडं वॉक करायचं होतं. मधुरा पण आली आहे. इथे इकडे rooms येताना आहेत. नको काय करू. इथे आमची रूम आहे. इथे बाकी पण रूम्स आहेत या साईडला. आणि जसं आपण बाहेर आलो असं डायनिंग टाईप आहे, ओपन डायनिंग, छान डेकोरेशन वगैरे. आणि इथे एक रेस्टॉरंट आहे, इथूनच आपण फूड ऑर्डर करायचं. काय मी बघितलं, काय बघितलं हे लोक तू? माझ्यासाठी फुगे फुगवत आहे. मग माझ्यासाठीच आहे का? तुझ्यासाठी कशावरून? इथे बसायला मस्त केलंय बघ. युकी थांब ना जरा. स्विमिंग पूल. आणि इथे ओपन गार्डन आहे. आणि इथून जर मागे गेलं ना आपले रूम्स पण आहेत, म्हणजे आपल्या रूमची मागची बाजू. इकडे. एक गझिबो आहे, छान आहे एकदम. ग्राउंडच येते. तर आपल्या इंडोर पण मी आलो लगेच दाखवून, तुम्ही फिरा. आणि इथे एक छोटं इंडोर सेक्शन पण आहे. इथे पूल टेबल आहे, कॅरम आहे. जसं आपण एंट्री करतो त्याच्याच बाजूला आहे सगळं. तर इथे आपण टाइमपास पण करू शकतो मस्त. आम्ही लुडो खेळायचा विचार करत होतो. हा चढला वरती. इकडे युकी खाली उतरा. उतरतच युकी? नाही खाली. प्लीज युकी, हे काय इथे आहे तुझं मांजर वागणं? आहे, इथे मांजर आहे. युकी ती बघ कोण आहे, ती बघ कोण आहे. वर नको. नो नो नो. नो. अबे याचं काय आहे? जबरदस्ती. तर गाईज आम्ही हॉटेलमध्ये थोडं टाइम स्पेंड केला. आणि मी जस्ट रिसेप्शनिस्टला विचारलं इथे जवळपास फिरायला काय आहे. तो बोलला इथे आहे खंडाळा व्ह्यू पॉईंट म्हणून. तर आम्ही इथेच आलोय. आम्ही युकीला पण आणलंय. आणि समोरून उंट येतोय. युकीची रिॲक्शन बघू काय करतो हा. युकी बघ कोण आलं. घाबरला घाबरला युकी. युकी जास्त पुढे पुढे नको जाऊ. फिरायला आहे का? समोर कुत्रा आहे रे. हा रे, तिथे नुसते कुत्रे आणि आम्ही युकीला आणलंय. ओके. आता परत क्रॉस करावं लागेल. नको, तिथे पण एक बसलाय. तिथं गेला, स्वतःच गेला. फॉग आहे, इथून काहीच दिसत नाही, इतकं विजिबिलिटी नाही. आपण तिकडे इथे काहीच नाही, एंड होतं इथे. आपल्याला बाहेरूनच जावं लागेल. क्लायमेट एकदम मस्त आहे, काही टेन्शन नाही. ह्या वेळेस यायला पाहिजे लोणावळ्याला. पण आम्ही हे म्हटलं- असंच आहे, दुकान त्याच्यामध्ये व्ह्यू वाले टेबल. हा, आम्ही म्हटलं की इथे इतकं जवळ आहे, आपण येत जाऊ आता मध्ये मध्ये. One day return. हा, म्हणजे फक्त फिरायचं आणि रिटर्न यायचं घरी, राहायचं नाही. इथून व्ह्यू बघा गाईस, काय मस्त व्ह्यू आहे. आणि असं फॉग आहे फुल. खूप थंडी नाहीये, पण मुंबईपेक्षा बेटर आहे. युकी हे बघ माकड. युकी माकड आला, हट कर, हट. तर गाईज आम्ही खंडाळा व्ह्यू पॉईंटवरून बघून निघालो रिसॉर्टसाठी. पण आम्हाला ना फज घ्यायचं होतं. आणि आम्ही रस्त्यातच बघितलं एक फज फॅक्टरी म्हणून आउटलेट होतं. हे बघा तुम्ही मागे बघताय ना फज. तर ही फज फॅक्टरी जे आउटलेट आहे ते दावत हॉटेलच्या एकदम बाजूला आहे, एकदम रस्त्यावरच आहे. तर मधुराने टेस्ट केली का ग? हो, कोणती वाली तिकडे घेतली, कोणता फ्लेवर घेतला? चॉकलेट आल्मंड घेतलं. हो. तिथे चॉकलेट वॉलनट होतं, चॉकलेट आल्मंड, चॉकलेट हेझलनट आणि प्लेन चॉकलेट. 400 रुपये पाव किलो होतं. मला चॉकलेट आल्मंड आवडलं. तर मी व्हिडिओ पण टाकतो, हिने काढलाय व्हिडिओ, तो पण आणि टाकतो. त्यांना मी विचारलं कोणतं ऑइल वापरतात, तर ते बोलले की Pure आम्ही ghee. प्युअर घी मध्ये बनवतो. म्हणून मग मी घेतलं. बिकॉज फज आपल्या इथे नाही मिळत, तर हा. लोणावळ्याचा फज मला आवडतं. आणि इथला फेमस फज मी सर्च केलं, कूपर्स फज म्हणून आहे. आणि मी गुगलवर पण टाकलं ते कुठे आहे. इथून जवळच होतं, पण आम्ही लेट झाले, हिने घेतलं तोपर्यंत. म्हटलं तिकडेच जाऊ, पण आता बघू नेक्स्ट टाइम किंवा उद्या काय म्हणते, नेक्स्ट टाइमच बघू. घेऊ. कारण की आता आम्ही Depends. घेतलं 400 रुपये. एकदा मी घेतलेलं कुठेतरी लोणावळ्यामध्ये फज, आणि मी पूर्ण पाव किलो एका झटक्यात संपवलेलं. मग तेव्हा मला परत घ्यावं लागलं. पण नंतर मला रस्त्यात फज नाही मिळालं पाहिजे तसं. तर समज हे म्हणजे खाल्लं तुला रात्री, बोलायचंय उद्या सकाळी घ्यायचं समज हे जातं. रात्री आपण संपवून टाकलं, मग आपल्याला घ्यावं लागेल. तुला टेस्ट आवडली ना? हा, ठीक आहे. आता सध्या आम्ही चाललोय रिसॉर्टला. सध्या आता आम्ही निघतो रिसॉर्ट. तर गाईज आम्ही जस्ट पोहोचलोय. युकी आहे वैतागलेला. बघ मला वाटलंच होतं.
आणि हा होता मधुराला सरप्राईज, आणि बर्थडे सरप्राईज. कसा वाटला माझा सरप्राईज? मस्त. हॅपी बर्थडे मधुरा. थँक्यू. तर हा होता मधुराला सरप्राईज. चल मधुरा, केक कट करायचा आहे. हो. थांब 1 मिनिट थांब, मी विसरलो. हे कधी आणलं तू? बघू इथे बघ. बरोबर दिसतंय. हा. हॅपी बर्थडे birthday टू यू, हॅपी बर्थडे टू मधुरा. मधुरा पकडला. मग केक कट झालाय आणि मधुरासाठी अजून एक गिफ्ट आहे. डोळे बंद कर. काय गिफ्ट आहे? डोळे बंद कर, हात पुढे कर. टन. परत चोरस की? अरे ते लवकर आलं आणि बर्थडेच्या दिवशी काहीतरी तुला द्यायला नको गिफ्ट. किती सोरोस की भेटणार आहेत मला? तुझं फेवरेट आहे हे काय आहे आता? इयरिंग तू बघितलेली ना युट्यूब वर. ते वालं आहे. इयरिंग्स आहेत. हा. कशी आहे? मस्तच आहेत. मस्त. कसे दिसतात? सूट होते तुला. मस्त आहेत. हा. अच्छा, म्हणजे हे डँगलिंग आहे आणि हे शाईन पण होतं छान. पण हे बघ ना, एकमेकाला मॅच करतात. तू असं बघून घेतलं का? नाही, असं काही नाही. मला फक्त माहिती होतं तुला एक इयरिंग आवडलेली. थँक्यू. एकदम मस्त गिफ्ट. अरे यार, ते निघालं युकीचं. शिट, तू डबा उलटा ठेवलास. मी नाही ठेवला, त्यांनी ठेवला. आणि मला सांगायचं तरी डबा उलटा काय आहे. युकी हॅपी बर्थडे. खा. ये गुड बॉय युकी. मधुरा, तुला कसा वाटला सरप्राईज? मस्त. मला वाटलेलं बाहेर जे कोणीतरी डेकोरेशन केलं हॅपी बर्थडेचं, तर मला वाटलं की ते माझ्यासाठी केलंय. तर मी याला सारखं विचारत होते, तू केलेस का? तू किती केलेस? महाग येते बाहेरचं डेकोरेशन, तर त्यापेक्षा मला मी असं- तुला गिफ्ट देईल असं नाही. मला असं ऑड वाटत होतं, कारण तिकडे खूप लोक होते आणि मग त्यांच्यासमोर केक कट करावं लागणार. मला थोडंसं असं होतं. तर म्हणून मी बोलत होते, तू केलेस का? तू केलेस का? तर तो हा नाही बोलत होता आणि हसत पण होता. मग मला अजून डाऊट येत होता की ह्यानेच ऍक्च्युली केलंय. डेकोरेशन होतं प्लॅन मध्ये माझ्या, पण बाहेरचं नव्हतं, रूम मध्ये. तिकडे असं गझिबो टाईप असं एरिया आहे, त्याच्यामध्ये पूर्ण हॅपी बर्थडेचं डेकोरेशन केलेलं. तर मग मला वाटलं की हे नक्कीच माझ्यासाठी आहे. मग मी तिथेच बसून राहिली. पण हा बोलतो नाही, मी नाही केलं. नाही केलं. मग म्हटलं ठीक आहे. मग Actually रूम उघडलं आणि इथे डेकोरेशन केलेलं. हे बेटर आहे प्रायव्हेट मध्ये. ऍक्च्युली तुम्ही पण प्लॅन करू शकता. इथे टाईप्स आहेत ऍक्च्युली. तुम्ही बाहेरचं ऑप्शन्स पण घेऊ शकता, त्या चार्जेबल आहेत आणि वेगवेगळे चार्जेस आहेत त्याचे. तर बघा, तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळेल. आता हिला प्रायव्हेट मध्ये आवडतं, हिला असं हायलाइट मध्ये बाहेर आणि तिकडे सगळ्यांसमोर. बाहेर आहे ना, गझिबोच्या इथे जे डेकोरेशन Swimming आहे pool त्याच्या बाजूला स्विमिंग पूल पण आहे. जर तुमचा असं खूप मोठा ग्रुप असेल तर तुम्ही हा, तिथे तिथे प्लॅन करू शकतो. करायचं आणि मग तिथे स्विमिंग पूल मध्ये हा, डुबकी. Enjoy करायचं. त्याचा बर्थडे झाला, जायचा फेकून. हा मजा येईल. तर गाईज, ब्लॉग एंड करायच्या आधी ना आम्ही क्विकली रिव्ह्यू देतो द बार्क अँड आर्ट रिसॉर्टचा. तर ओव्हरऑल आम्हाला एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप मस्त. हो. त्यांची सर्व्हिस, त्यांचं फूड सगळं भारी होतं, मस्त होतं. आणि जर तुम्ही पेटला घेऊन जाताय ना, तर ते खूप चांगलं आहे, कारण की तिकडे काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. पेट कुठेही जाऊ शकतो. ते रेस्टॉरंट. ओनरचं सांग ना. ह्या हॉटेलचा ओनर जी मुलगी आहे तिला डॉग्स खूप आवडतात. कुत्र्यांना इथे काहीच रिस्ट्रिक्शन नाहीत. आणि लोणावळ्यामध्ये असं तुम्हाला खूप रेअरली मिळेल एखादं हॉटेल जिथे पेट्सला रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. ओनरला आहे ना खूप डॉग्स आवडतात, तर म्हणून त्यांनी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले. तिथे जे पण काम करतात ना त्यांना इन्स्ट्रक्शन दिलंय की जे पण व्हिजिट करतील हॉटेलमध्ये विथ देअर पेट डॉग्स, त्यांना काहीच रिस्ट्रिक्शन द्यायचे नाहीत, काहीच त्यांना ओरडायचं नाही. म्हणजे पेट्सला रेस्ट्रिक्शन नाही द्यायचे. पेट कुठेही जाऊ शकतो, फक्त रेस्टॉरंटमध्ये नाही जाऊ शकत, कारण तिथे लोक जेवत पण असतात. बाकी कुठेही जाऊ शकतो, लिश फ्री फिरू शकतो. आणि इव्हन त्यांनी कुठे वॉमिट केलं किंवा पॉटी केली तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मेन म्हणजे मला या हॉटेलमध्ये काय आवडलं, ह्याच्या आधी पण आम्ही एका हॉटेलमध्ये गेलेलो, तर तिथे ना बाउंड्री नव्हती, पण इकडे कम्प्लिटली बाउंड्री आहे. तर तुम्ही तुमच्या पेटला कुठे सोडलं तर तो बाहेर नाही जाऊ शकत. आणि काही निगेटिव्ह आहे का? आणि हॉटेलमध्ये फ्रीज नाहीये. बिकॉज जर तुम्ही पेट घेऊन फिरताय तर फ्रीज पाहिजे, बिकॉज प्रत्येक पेट
बाहेरचं नाही खात. तर जर ओनर त्याचं जेवण घेऊन गेला तर fridge पाहिजे. आपलं पर्सनल असेल तर आपण त्या फ्रीज मध्ये त्याचं जेवण ठेवू शकतो. आणि हेअर ड्रायर नव्हता. निगेटिव्ह अजून काय आहे? आम्हाला जी रूम भेटलेली गार्डन व्ह्यू त्याच्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही बाल्कनी चूज करा. कारण की ते मेन होतं निगेटिव्ह. जर तुम्ही फक्त ह्युमन जाणार आहे ना तर काय प्रॉब्लेम नाही. पण जर तुमच्याबरोबर पेट असेल आणि जर तुम्ही गार्डन व्ह्यू केलं तर गार्डन मध्ये कोण पास होत असतं आणि पेटसाठी ती जागा नवीन आहे तर ते लोक कंटिन्यू अलर्ट मोड मध्ये राहतात. भुकतात रात्रीचे. मग ते तुम्हाला डिस्टर्बन्स होणार. जर तुम्ही वरती केलं तर त्याला कोणीच डिस्टर्ब करायला नसणार. तो त्याचं चांगलं राहू शकतो. आणि पेटला अलाउड नाहीये स्विमिंग पूल मध्ये. आणि स्विमिंग पूल 9 वाजेपर्यंतच होतं रात्रीच्या. ओव्हरऑल ना आम्ही परत जाऊ. आम्ही तिथेच प्रिफर करू जाणं मल्टिपल टाइम्स. काही इश्यू नाही वाटला आम्हाला. आणि जेवणाची टेस्ट चांगली आहे. फक्त याला नाश्ता नाही आवडला. एक नेगेटिव्ह अजून आहे की ब्रेकफास्ट इतका खास नाही वाटला टेस्ट वाईज पण आणि ऑप्शन्स वाईज पण. ऑप्शन पण इतके नव्हते. लाईव्ह काउंटर डोसा यांनी खाल्ला. मी डोसा नाही खाल्ला. तर डोसा ठीक होता. ठीक आहे. म्हणजे पोहे एकदम म्हणजे पोहे खायची ज्यांना पोहे खूप आवडतात ते डिसअपॉइंट होतील. हा होता ओव्हरऑल रिव्ह्यू ऑफ द बार्क अँड आर्ट रिसॉर्ट. तर आता बॅक टू अवर ब्लॉग. आजचा डिनर तर आता आम्ही डिनर करू आणि इथेच आम्ही आमचा ब्लॉग एंड करतो. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला? मधुराला जे मी सरप्राईज दिलं ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तर मेन म्हणजे सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब करा प्लीज. या बाय. बाय बाय.